मराठी ही केवळ संस्कृती नव्हे तर अर्थकारण आणि रोजगाराची भाषा व्हावी यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधिमंडळ सभागृहामध्ये आयोजित जावे विनोदाचे गावा या विशेष कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठीच्या संवर्धनासाठी विश्वकोश निर्मिती, साहित्य संमेलनाचे आयोजन आणि शासकीय व्यवहारामध्ये मराठीचा वाढता वापर यांसारख्या ठोस धोरणात्मक पावलांचा त्यांनी उल्लेख केलाय। महाराष्ट्र विधानमंडळामध्ये झालेल्या या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, विधान परिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे, अण्णा बनसोडे, चंद्रकांत पाटील, उदय सामंत, आशुतोष काळे यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी उपस्थित होते। कार्यक्रमाचं संयोजन केदार शिंदे, ऋषिकेश जोशी, प्रभू देसाई, धनश्री दामले यांच्या टीमने केलंय। यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की मराठी भाषा ही हजारो वर्षाची सांस्कृतिक परंपरा वाहून नेणारी पवित्र धारा आहे। लाभले आमास भाग्य बोलतो मराठी या ओळीचा उल्लेख करत त्यांनी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांना अभिवादन केलंय। तसेच संत, कवी, लेखक, अभ्यासक, शिक्षक यांना कृतज्ञतापूर्वक नमस्कार केलाय। मराठी ही महाराष्ट्राच्या नसानसातून वाहणारी अस्मिता असल्याचं त्यांनी नमूद केलं।